शलाका पाटील ही राकेशचीच बायको होती आणि तिला या राकेशनेच मारलं आहे हे ईश्वरीच्या लक्षात आलं आहे आणि त्यावरूनच या राकेशचं सत्य अर्णव आणि ईश्वरी पुराव्यासहित बाहेर आणणार आहेत आणि या राकेशला शिक्षा सुद्धा करणार आहेत। आता हे नेमकं कसं घडणार आहे, अर्णव आणि ईश्वरी कोणता पुरावा हाती घेणार आहेत तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर प्रेक्षकांनो, इकडे अर्णव आजी आणि ईश्वरी मामा यांच्याबरोबर नाश्ता करत बसलेला असतो आणि तिकडे मोबाईल चार्जिंगला लावलेला असतो। आता त्याच ठिकाणी राकेशचा सुद्धा मोबाईल चार्जिंगला लावलेला असतो। आता हा राकेश त्याचा मोबाईल घेण्यासाठी तिथे जातो, त्यावेळेला पाहतो तर काय अर्णवच्या फोनवर फोन आलेला असतो आणि तो फोन असतो एस मोबाईल रिपेअरिंग वाल्याचा। आता एस मोबाईल रिपेअरिंग हे नाव वाचल्यानंतर या राकेशच्या लगेच लक्षात येतं की या मोबाईलवाल्याने का फोन केला आहे बरं। लगेच हा राकेश इतका धूर्त असतो की अर्णवचा फोन घेतो आणि थोडासा बाजूला जातो आणि फोनवर बोलायला सुरू करतो। आता त्यावेळेला तो मोबाईलवाला तिकडून सांगत असतो, सर तुमचा मोबाईल दुरुस्त झाला आहे आणि त्यातील सगळा डाटा रिकवर सुद्धा झाला आहे, तुम्ही येऊन तो मोबाईल नेऊ शकता। त्यावेळेला हा राकेश चांगलाच खुश होतो आणि त्याला सगळं कळतं की तो जो मोबाईल शोधत होता तो मोबाईल तर इथे दुरुस्तीला टाकला आहे। आता हा राकेश लगेच कांडी पिरगळतो आणि त्या मोबाईलवाल्याला म्हणत असतो की तुम्ही तुमचा पत्ता सांगा, मी लगेच मोबाईल घ्यायला येतो। त्यावेळेला तो मोबाईलवाला खूपच हुशार असतो, तो म्हणतो अहो सर तुम्ही तर इथे येऊन गेला आहात, मग पत्ता कशासाठी हवा आहे। त्यावेळेला राकेश म्हणतो अहो मला नाही झालं तर माझ्या ड्रायव्हरला मी पाठवणार आहे म्हणून तुमचा पत्ता द्या। त्यावेळेला आता तो मोबाईलवाला सुद्धा फसतो आणि या राकेशला पत्ता पाठवतो। आता इकडे या राकेशचं सगळं प्लॅनिंग सुरू असतं, तेवढ्यातच इकडे अर्णव त्याच्या रूम मध्ये या राकेशने केलेला पसारा आवरत असतो, त्याची सगळी कपडे तो घडी घालत बसलेला असतो। तेवढ्यातच ईश्वरी तेथे येते आणि म्हणत असते अहो अर्णव सर काय करताय तुम्ही। त्यावेळेला अर्णव रागानेच म्हणतो दिसत नाही का तुला मी कपडे घडी घालत आहे। अहो सर तुम्ही पसारा लावताय की सगळा विस्कटून ठेवताय, सगळा रायताच करून ठेवला आहे। आता अर्णव म्हणतो अगं रायता म्हणजे काय। त्यावेळेला ईश्वरी म्हणते अहो सर रायता म्हणजे जे काम सोपं आहे ते अवघड करून ठेवणं। आता या दोघांमध्ये अशी नोकझोक सुरूच असते, तेवढ्यातच आकाश ईश्वरीच्या पाठीमागे येऊन उभा राहिलेला असतो। आता अर्णव आकाशकडे बघून म्हणत असतो तू का आलायस इथे। त्यावेळेला ईश्वरीला वाटतं अर्णव सर आपल्यालाच म्हणत आहेत, म्हणून ती म्हणत असते अहो सर आलाय नाही आलीयेस आणि मी इथे का आलीये, हा पसारा आवरण्यासाठीच आली आहे। आता अर्णव आकाशशी बोलत असतो, म्हणत असतो काय काम आहे तू इथे का आला आहेस। त्यावेळेला ईश्वरी पुन्हा स्वतःवर सोडून घेते आणि म्हणते इथे का आले आहेस म्हणजे ही माझी सुद्धा रूम आहे म्हणून मी इथे येणारच की। आता हे सगळे या दोघांचं गमतीशीर बोलणं ऐकून आकाशला मात्र हसू आलेलं असतं। आता अर्णव ईश्वरीला म्हणत असतो मी सिंदूर थोडीशी पाठीमागे वळून बघ। त्यावेळेला आता ईश्वरी पाठीमागे पाहते तर आकाश आलेला असतो। आता आकाश ईश्वरीकडे पाहतच म्हणत असतो तुमच्या दोघांचं भांडण मला आवडलं बरं का। त्यावेळेला आता अर्णव म्हणतो अरे आकाश काय काम आहे बोल ना। आता आकाश म्हणतो दादा तुझा फोन बाहेरच होता आणि फोनवर कुणाचा तरी फोन येत आहे, बघ कुणाचा आहे बरं। त्यावेळेला आता अर्णव पाहतो तर एस मोबाईल वाल्याचा फोन आलेला असतो, 3 मिस कॉल पडलेले असतात। आता अर्णव स्वतःशीच म्हणत असतो मोबाईल वाल्याने का फोन केला आहे बरं, आता माझा मोबाईल दुरुस्त झाला आहे का। तेवढ्यातच त्या मोबाईल वाल्याचाच फोन येतो, कारण आता तिथे राकेश पोचलेला असतो। आता त्या मोबाईल वाल्याच्या समोरच राकेश ड्रायव्हरच्या कपड्यांमध्ये उभा असतो। आता राकेश त्या मोबाईलच्या दुकानदाराला म्हणत असतो दुरुस्त केलेला मोबाईल पटकन माझ्या हातामध्ये द्या, मी नेऊन अर्णव सरांना देतो। आता तो दुकानवाला खूपच हुशार असतो, तो म्हणतो सर तुमच्यावर मी कसा विश्वास ठेवायचा, तुमच्या हातामध्ये मी असा मोबाईल नाही देऊ शकत। आता दुकानदाराच्या हातामध्ये तो दुरुस्त केलेला मोबाईल असतो। आता राकेश एकसारखा त्या मोबाईलकडेच पाहत असतो। आता हा दुकानदार जास्त खोलात शिरत आहे म्हटल्यानंतर राकेशचे डोळे चांगले चक्रावलेले असतात। आता त्या दुकानदाराने पटकन अर्णवला फोन लावलेला असतो आणि म्हणत असतो अर्णव सर तुम्ही तुमच्या ड्रायव्हरला मोबाईल नेण्यासाठी पाठवला आहे का। त्यावेळेला आता राकेश चिडून म्हणतो काय बोलताय तुम्ही, मी माझ्या ड्रायव्हरला वगैरे काही पाठवलेलं नाहीये, तिथे कोणी आला असेल तर त्यांच्या हाती अजिबात मोबाईल देऊ नका। आता अर्णव असं सांगत असतो, तेवढ्यातच हा राकेश इतका धूर्त असतो की त्या दुकानदाराच्या हातातील मोबाईल खेचून घेतो आणि धावतच सुटतो। आता दुकानदार सुद्धा ओरडायला सुरू करतो ओ थांबा थांबा मोबाईल द्या मोबाईल द्या। आता अर्णवला हे तिकडे ऐकू जात असतं फोनवरून। आता हा दुकानदार राकेशच्या पाठीमागे धावतो पण राकेश काही सापडत नाही, दुकानदाराच्या हातातून निसटून पळून जातो। आता अर्णव फोनवर म्हणत असतो अहो काय झालंय बोला पटकन। त्यावेळेला तो दुकानदार म्हणत असतो तुमचा मोबाईल घेऊन कोणीतरी येथून पळून गेला आहे सर, काय आहे ते बघा आता। त्यावेळेला आता अर्णव खूपच चिडतो आणि फोनच कट करतो। आता ईश्वरी
ईश्वरी म्हणत असते, अहो सर काय झालं, काय म्हणतो होता तो दुकानदार? त्यावेळेला अर्णव म्हणतो, आपण दुरुस्तीला टाकलेला मोबाईल कोणीतरी चोरून नेला आहे. आता ईश्वरी म्हणते, अहो सर कोणी तर काय, त्या राकेशनेच घेतला असेल ना. आता ईश्वरी म्हणते, सर तुमच्या एक गोष्ट लक्षात येते का, त्या मोबाईल पर्यंत राकेश पोहोचला आहे म्हणजे शलाकाचा नवरा राकेशच असणार आहे आणि शलाकाताईचा खून या राकेशनेच केलेला असणार आहे याची मला खात्री आहे. त्यावेळेला अर्णव म्हणतो, अगं पण आपण हे सगळं सिद्ध कसं करायचं बरं? त्यावेळेला आता ईश्वरी म्हणत असते, सर माझ्याकडे एक युक्ती आहे, ती आपण वापरूया आणि या राकेशला बरोबर शिक्षा करूया. त्यावेळेला अर्णव म्हणतो, काय आहे सांग पटकन, काय वाटेल ते करायला तयार आहे, पण माझ्या ताईला या माणसापासून सुटका मिळवून देणारच आहे. आता अर्णव थोडा भावनिक झालेला असतो कारण त्याला त्याच्या ताईची काळजी वाटत असते. तो म्हणत असतो, माझ्या ताईच्याच नशिबी असा माणूस का आला बरं, माझीच चूक आहे, मी याच्याशी लग्न लावताना या माणसाची सगळी चौकशी का केली नाही बरं. आता अर्णव खूपच डिस्टर्ब झालेला असतो. ईश्वरी आता अर्णवला समजूत घालत असते, सर तुम्ही शांत व्हा. आता त्या दुकानदाराजवळून फोन चोरीला गेला आहे म्हटल्यानंतर ईश्वरी आणि अर्णव पटकन खाली हॉलमध्ये येतात आणि आजी आणि मामांना म्हणत असतात, जिजू घरात आहेत का, त्यांना मला भेटायचं आहे. आता मामा अर्णवला म्हणत असतात, अरे अर्णव काय झालं आहे, इतका टेन्शनमध्ये का आहेस, उद्या अंजलीचं डोहाळे जेवण आहे, तुम्ही तर खुश असायला हवं. त्यावेळेला ते दोघे शांतच असतात. आता मात्र मामा शांत होतात. आजी म्हणतात, अरे ते त्यांच्या रूममध्येच आहेत, कुठे सुद्धा गेलेले नाहीत. आता हे ऐकल्यानंतर अर्णव आणि ईश्वरी थोडा वेळही तेथे थांबत नाहीत, पटकन राकेशच्या रूमकडे धाव घेतात आणि जोर जोराने दार खटखटायला सुरू करतात. आता हा राकेश इतका धूर्त असतो की त्या मोबाईल दुकानापासून पटकन रूममध्ये येऊन घुसलेला असतो आणि दरवाजा लावून आत बसलेला असतो. आता हे दोघे जण एवढ्या जोराने दार वाजवत आहेत ऐकून हा राकेश दरवाजा उघडतो. आता दरवाजाच्या आतमध्ये त्याला पाहून ईश्वरी आणि अर्णव तर चकितच होतात, हा इथे कसा काय आला बरं लगेच. त्यावेळेला राकेश म्हणतो, का एवढ्या जोराने दार का वाजवत आहात तुम्ही, काय मला आंघोळ घालायला येणार आहात का. त्यावेळेला आता अर्णव शांतच बसतो, ईश्वरी सुद्धा शांत बसते. आता अर्णव एवढा चिडलेला असतो त्या राकेशवर की पुन्हा त्याच्या अंगावर धावूनच जातो. आता या राकेशला चांगलाच धडा अर्णव शिकवणार असतो. तेवढ्यातच आजी मामा तेथे येतात. आता अर्णव असा चिडलेला असतो म्हणून आजी म्हणत असतात, अरे अर्णव एवढा का चिडला आहेस तू. त्यावेळेला राकेश म्हणतो, याचं काही नवीन आहे का, तो कायमच माझ्यावर चिडत असतो. आता हा राकेश असा बोलायला लागल्यानंतर ईश्वरी आणि अर्णव पटकन तोंड बंद करून तेथून बाहेर निघतात. अजून सुद्धा वेळ गेलेली नाही, आपण अंजली ताईंची सुटका या माणसापासून लवकरात लवकर करूया. आता ईश्वरी अर्णवला म्हणत असते, अर्णव सर आपण शलाकाताईंच्या गावी जाऊन बरोबर या राकेशच्या विरोधात सगळे पुरावे शोधू शकतो. आता अर्णव म्हणतो, अगं पण हे कसं शक्य आहे, शलाकाताई कोठे राहत होत्या आपल्याला माहीतच नाही. त्यावेळेला ईश्वरी म्हणते, अहो सर त्यांच्या डॉक्युमेंट्स आपल्याकडे आहेत की, त्याच्यावर त्यांचा गावचा पत्ता आहे, आपण त्या पत्त्यावर जाऊया म्हणजे आपल्याला तिथील लोकांकडून काहीतरी माहिती मिळेल. आता अर्णव म्हणत असतो, खरंच असं होऊ शकेल का, आपल्याला तिथील लोक या राकेशच्या विरोधात पुरावे देतील का. त्यावेळेला ईश्वरी म्हणते, ओ का देणार नाहीत, आपण निघूया, आत्ताच्या आत्ता निघूया. त्यावेळेला अर्णव म्हणत असतो, अगं आपण आत्ता कसं निघू शकतो, उद्या संध्याकाळी ताईचं डोहाळे जेवण आहे. त्यावेळेला ईश्वरी म्हणत असते, अहो सर आपण डोहाळे जेवणपर्यंत परत येऊया, चला मी सांगते तसं ऐका, कारण आपण आता जर उशीर केला तर पुन्हा खूपच उशीर होईल. आता अर्णव सुद्धा तयार होतो आणि पटकन दोघे आवरून पुण्याला निघतात, कारण पुण्याला जाऊनच या राकेशच्या विरोधात पुरावे मिळणार असतात. आता हे दोघे घरातून निघत असतात. तेवढ्यातच आजी वाटेत भेटतात. आता आजी म्हणत असतात, तुम्ही दोघे एवढ्या रात्रीचे कुठे निघालात बरं. त्यावेळेला अर्णव म्हणतो, अगं आजी अचानक मला जावं लागतंय कारण माझ्या एका मित्राचा ॲक्सिडेंट झाला आहे. आता ईश्वरी म्हणते, हो हो आजी, यांच्या मित्राचा ॲक्सिडेंट झाला आहे, एवढ्या रात्रीचे हे प्रवास कसं करतील याची काळजी मला वाटेल म्हणून मी यांच्यासोबत जात आहे. त्यावेळेला आजी म्हणतात, हो हो ठीक आहे ईश्वरी, जा तू त्याच्यासोबत. असं म्हणून आता ईश्वरी आणि अर्णव दोघेजण गाडीत बसून तिकडे गावाकडे निघतात. आता इथे गाडी चालवत असताना अर्णव खूपच डिस्टर्ब असतो म्हणून त्याचं मन खुश करण्यासाठी ईश्वरी वेगवेगळ्या पद्धतीने विनोद करत असते, पण अर्णव काही हसत नाही. आता गाडीतून जात असताना ईश्वरीला एक चहाची टपरी दिसते आणि तिथे सर गाडी थांबवा असं म्हणून ओरडते. त्यावेळेला ईश्वरी आता काही ऐकून न घेता पटकन गाडीतून उतरते आणि अर्णवला सुद्धा बाहेर बोलवते. आता तिथे ईश्वरी अर्णवची थोडी गंमत करण्याचा प्रयत्न करत असते कारण त्याला हसवायचं असतं. आता ईश्वरी त्या चहा टपरीवाल्याला म्हणत असते, काका तुम्हाला माहित आहे का जगातील भारी कॉफी कोणती असते, ब्लॅक कॉफी असते, ती सगळ्यात जास्त कडू असते बघा, याची रेसिपी मी तुम्हाला शिकवू का, कशी करायची ते शिकवू का, कारण ही कॉफी बऱ्याच लोकांना आवडते, असं ती आता अर्णवकडे बघतच म्हणत असते. अर्णव मात्र हिच्या बोलण्याकडे लक्षच देत नसतो. अर्णव तिला म्हणत असतो, तुझी बडबड कमी कर आणि तुला चहा प्यायचं असला तर पे,
पे आणि आपण येथून निघूया. त्यावेळेला आता ईश्वरी पटकन ब्लॅक कॉफी बनवते आणि अर्णवला द्यायला जाते आणि उगीच अर्णवचं लक्ष वेधून घेण्यासाठी भाजला आहे असं नाटक करते. आता अर्णव ईश्वरीला भाजला आहे म्हटल्यानंतर पटकन धावत येतो आणि तिच्या हातावर फुंकर घालायला सुरू करतो. आता ईश्वरी अर्णवकडे पाहतच राहते. आता मात्र इथे पुन्हा ईश्वरी आणि अर्णव गाडीमध्ये बसून त्या शलाका पाटीलच्या गावी निघतात. आता तिथे गेल्यानंतर त्या शलाकाची छोटी बहीण आणि तिचे वडील तिथे त्यांना भेटतात. आता त्यांच्याकडून पुरेपूर पुरावा मिळवण्याचा हे दोघेजण प्रयत्न करत असतात, पण ते दोघे म्हणजे शलाकाची बहीण आणि वडील इतके घाबरलेले असतात की ते काही बोलायलाच तयार नसतात. त्यावेळेला ईश्वरी आता त्या दोघांना म्हणत असते, तुम्ही अजिबात घाबरू नका. आणि राकेशचा फोटो अर्णव त्यांना दाखवतो आणि म्हणतो, हा माणूस शलाकाताईचा नवरा आहे. आता अर्णवने दाखवलेला राकेशचा फोटो पाहून त्या शलाकाच्या वडिलांना घामच फुटलेला असतो आणि ती बहीण सुद्धा खूप घाबरलेली असते. आता ईश्वरी त्या बहिणीला आधार देतच म्हणत असते, ताई तुम्ही काळजी करू नका, तुम्हाला जे काही माहिती आहे ते आम्हाला सांगा, आम्ही तुमचं यामध्ये कोठे सुद्धा नाव घेणार नाही. कारण हा जो माणूस आहे तो खूपच भयंकर आहे, राक्षसी वृत्तीचा हा माणूस आहे. कारण माझ्या ताई सुद्धा याच्या तावडीमध्ये सापडल्या आहेत. माझ्या ताई शलाकाताई तर गेल्या, पण माझ्या अंजली ताईंना वाचवण्यासाठी तुम्हीच आम्हाला मदत करू शकता. आता अर्णव सुद्धा त्या शलाकाच्या वडिलांना म्हणत असतो की तुम्ही काका तुम्ही मला मदत करा, कारण माझ्या ताईची खूप वाईट अवस्था होईल या माणसाच्या बरोबर जीवन जगताना, आणि या माणसाच्या तावडीतून मला माझ्या ताईला सोडवायचं आहे. मी तुमच्या पाया पडतो, खरं मला मदत करा. या माणसाचं खरं सत्य काय आहे ते मला तुम्ही सांगा. तरी सुद्धा आता ती शलाकाची छोटी बहीण आणि वडील काहीही बोलायला तयार नसतात. आता अर्णव आणि ईश्वरी थोडे शांतच होतात आणि म्हणतात, ठीक आहे, तुम्हाला आम्हाला काही मदतच करायची नाही ना, तर ठीक आहे. तुमची शलाका जशी गेली तशी आमची अंजली ताई सुद्धा एक दिवस निघून जाईल, त्यावेळेला तुम्हाला बरं वाटेल. आता असं टोचून बोलल्यानंतर पटकन ती छोटी बहीण शलाकाची असते ती बोलायला लागते. ईश्वरीला म्हणते, हो हा माणूस खूपच राक्षसी वृत्तीचा आहे, हा माणूस अतिशय वाईट आहे. या माणसाला जेवढी होईल तेवढी शिक्षा कमीच आहे. आता त्या छोट्या बहिणीच्या तोंडून राकेश बद्दल सगळं सत्य बाहेर निघायला सुरू होतं आणि राकेशनं कसा शलाकाचा आणि त्या राकेशने शलाकाचा कसा खून केला आणि तिचं कसं हाल केलं ते सगळं काही अर्णव आणि ईश्वरीला सांगते. आता मात्र इथे अर्णव आणि ईश्वरीच्या हाती ठोस पुरावा या राकेशच्या विरोधात लागलेला असतो. आता तोच पुरावा घेऊन हे दोघे घरी निघणार असतात आणि या राकेशला अडकवण्यासाठी व्यवस्थित प्लॅनिंग करणार असतात. या राकेशचा सगळा खेळ आता संपणार आहे. तर प्रेक्षकांनो, या राकेशला अंजलीपासून सुटका मिळताना पाहायला तुम्हाला सुद्धा आवडेल, मला माहित आहे. तर प्रेक्षकांनो, राकेशचे खरे सत्य जेव्हा अंजलीला कळेल त्यावेळेला तिची काय रिएक्शन असेल हे पाहायला तुम्हाला आवडेल का? कमेंटमध्ये नक्की सांगा.